हॅलो गाईज, सो आज आपण बोलणार आहोत अंडरस्टँडिंग अँड समजूतदार पार्टनरबद्दल. म्हणजे विषय कसा आहे, मी सध्या खूप ऐकला आहे आणि बघितले आहे. खूप काही मुली बोलत आहात किंवा लोक बोलत आहात की ज्यांचे भांडण जास्त होतात नवरा बायकोचे कपल्सचे, ते नातं जास्त टिकतं. हे मला चुकीचं वाटतं डायरेक्टली, आणि मी तोंडावर बोलते, पण हे चुकीची धोरणं आहे तुमची. कारण की याच्यामुळं नाते टिकूही शकते आणि तुटूही शकते. तुटलेले पण नाते बघितले आहे, मिसअंडरस्टँडिंग विथ असे भांडणं वगैरे करण्याच्या ह्याच्यात. तर मला असं वाटतं की भांडण वगैरे करणं हेच एक आपल्याकडं पॉईंट नाही आहे, किंवा हाच एक आपल्याकडं पर्याय नाही आहे. एकमेकाला समजून घ्या. स्ट्रॉंग बॉन्ड मीन्स ॲज वेल ॲज मी माझ्या पार्टनरचं माझं सांगू शकत आहे नॉर्मलमध्ये तुम्हाला. जसं की आमचं भांडण झालं तर माझ्या पॅरेंट्सला कळत नाही किंवा माझ्या मदर इन लॉला सुद्धा कळत नाही. उलट ते लोक बोलतात, यार माझी मदर इन लॉ तर सगळ्यांना सांगत असते माझी सून किती गुणाची आहे आणि माझा मुलगा ही. मीन्स त्या दोघांचं कधी भांडण होतं, आम्हाला रूमच्या बाहेरसुद्धा कधी आवाज येत नाही वगैरे असं पाहिजे. म्हणजे मॅच्युरिटी इज इम्पॉर्टंट आहे. तुमचा बालिशपणा वेगळीकडे ठेवत जा आणि तुमची मॅच्युरिटी वेगळीकडे ठेवत जा. सगळ्यांसमोर मॅच्युरिटी दाखवा, नवऱ्यासमोर बालिशपणा दाखवा, असं मला वाटतं. कारण की असे पण नाते बघितले की भांडणामुळं ते नाते तुटलेले पण आहे आणि काही टिकता पण. भांडण कधी करायचं, कोणता वेळ असतो. माझं जर चुकतं आहे तर मला माझ्या पार्टनरचं ऐकणं आहे बाई, आणि जर त्यांचं चुकतं आहे तर त्यांना माझं ऐकणं आहे. ही अंडरस्टँडिंग असली ना ब्रो, कोणीच तुमचं नातं तोडू शकत नाही. तिला एक व्यक्तीमध्ये येऊन काड्या घालू शकत नाही. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.